धुळ्यातील लळिंग शिवारात पोलिसांसमोरच गौण खजिन चोरी प्रकरणी 2 गटात वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला असल्याचं दिसून आलं। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ बाचाबाची केल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। लळिंग शिवारातील गट नंबर 78-1 या जागेची शासन नियमाप्रमाणे विनोद मित्तल आणि दिनेश अग्रवाल यांच्या नावाने रितसर खरेदी झाली होती। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या 9 एकर जागेतून भूषण पाटील आणि अमोल पाटील यांनी मुरुम चोरून नेल्याचा आरोप सेनेचे महानगर प्रमुख सतीश महाले यांनी केलाय। महाले यांनी सदर जागेवर जाऊन अवैधरित्या मुरुम उपसा करणारे पोकलेन मशीन आणि जेसीबी महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिलंय। दरम्यान महसूल प्रशासनाने देखील सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला असून पोलीस आणि महसूल प्रशासन या प्रकरणी पुढील तपास करतायत। गट नंबर 78-1 या जागेचा न्यायालयामध्ये वाद चालू होता। त्या वादाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी कोर्ट कमिशनर पण त्या जागेच्या बाबतीत नेमला गेलेला होता आणि 78-1 हा जो गट नंबर आहे या गटाची रीतसर कलेक्टर साहेबांकडून परवानगी प्राप्त करून 9 एकर जागेची खरेदी ही विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल यांच्या नावाने रीतसर रजिस्टर खरेदी झालेली। अनेक महिन्यांपासून या ठिकाणाहून या 78-1 मधून भूषण पाटील आणि अमोल पाटील राहणार अवधान यांनी यांचे दोघं जेसीबी आणि 3 ते 4 हायवाने दिवस रात्र या जागेतून मुरुम काढत होते अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर ते त्या टायमाला जी माहिती मिळाली ते रात्रीच्या वेळेस उत्खनन करत होते। मला खात्री पटत नव्हती, परंतु आज मी स्वतः समक्ष या ठिकाणी येऊन हे दोघं, एक पोकलँड आणि एक जेसीबी या ठिकाणी रंगेहात पकडलेले आणि दोघं गाड्या त्या ठिकाणी त्यांनी त्या ज्या फॅक्टरीमध्ये ते मुरुम भराव करत होते त्या फॅक्टरीच्या आवारामध्ये ते दोघं हायवासुद्धा त्या लागलेले आहे। या दोघं हायवांनी आणि या पोकलँड आणि जेसीबीनी या अमोल पाटील आणि भूषण पाटील यांनी या आमच्या खाजगी जागेतलीच नव्हे तर पत्रकारांनी आणि प्रशासनाने आत्ताच आज जितेंद्र पापळकर साहेब कलेक्टर महोदय यांनी चार्ज घेतलेला आहे। यांनी अवधानची गावठाण असलेल्या MIDCच्या तलावालगतची जी जागा आहे त्या संपूर्ण जागेचं सुद्धा मोजमाप करावं। तिथला सुद्धा मुरुम कमीत कमी 5-10 कोटी रुपयाचा मुरुम या अमोल पाटीलने आणि भूषण पाटीलने त्या ठिकाणाहून मागच्या 1-1.5 वर्षामध्ये चोरून नेलेला आहे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मुरुम भराव केलेला आहे। आम्हाला या ठिकाणी जास्त काही वादावादीचा विषय नाही आहे, जे पण काही आहे नियमाने या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे। बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासन काय कारवाई करते ते प्रशासनाचं लुकआउट आहे, परंतु आमच्या या जागेतून ज्याची रीतसर खरेदी विनोद शेठ मित्तल आणि दिनेश रसिकलाल अग्रवाल या नावाने रीतसर जी खरेदी झालेली आहे त्या जागेतून आज मुरुम चोरी करत असताना एवढ्या 1-1.5 महिन्यापासून जे चालू होतं आज रंगेहात दिवसा पकडण्यात आलेलं आहे। पाऊस चालू असताना यांना वाटलं होतं की इथं कोणी येणार नाही। साधारण किती डंपर ठिकाणाहून जी मोजमाप जर केलं तर कमीत कमी 400 ते 500 डंपर मुरुम या ठिकाणाहून काढण्यात आलेला आहे। या 78-1 या जागेमध्ये 400 ते 500 डंपर